नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण प्रकरण नंबर 2 लोकसंख्या या प्रकरणातील भारतातील लोकसंख्याशास्त्रीय घटक हे अभ्यासले। त्याचबरोबर भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भामधील घटक व जगातील लोकसंख्या व लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासले। आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील लोकसंख्या मग ह्या भारतातील लोकसंख्येचं असणारी वाढ किंवा वृद्धी व भारताच्या लोकसंख्येचं वितरण आणि भारताच्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारताची लोकसंख्या ही औद्योगिक क्रांतीपूर्वी व औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान अत्यंत कमी वाढीच्या दराने वाढत होती, परंतु 18व्या शतकानंतर खऱ्या अर्थाने थोड्याशा प्रमाणात लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली आणि 19व्या शतकामध्ये तर लोकसंख्येचा विस्फोट भारतामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। मग या गोष्टीचा विचार करून आपल्या असं लक्षात येतं की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मानवी साधनसंपत्ती ही महत्त्वपूर्ण असते। भारतात लोकसंख्येच्या प्रचंड वेगाने वाढ झाल्याने ती विकासाच्या प्रक्रियेत अडथळा ठरली आहे। आता लोकसंख्येचे ज्यावेळेस अतिशय वेगाने वाढ होते त्यावेळेस त्या ठिकाणी ती लोकसंख्या त्या देशासाठी अपायकारक ठरते किंवा त्या देशामध्ये ती अडथळा ठरते। तर ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे तिथे जर लोकसंख्या वाढली तर त्या देशाच्या दृष्टीने ती फायद्याची ठरते। वेगाने घटणारा मृत्यूदर आणि उच्च जनन यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत आहे। आता वेगाने काय झालेलं आहे की अलीकडील काळामध्ये ज्या वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत, मग आरोग्याच्या सोयीसुविधा असतील, शैक्षणिक सोयीसुविधा असतील, या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्यामुळं लोकांना ज्या काही या सुविधा मिळाल्यामुळं त्यांच्या राहणीमानामध्ये फरक पडला आणि ते राहणीमान सुधारल्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या वेगाने वाढत आहे। आता भारतातील लोकसंख्येची जी वाढ आहे त्याचा जर अभ्यास केला तर भारतातील लोकसंख्येचा आकार हा मोठा आहे। भारतातील लोकसंख्या ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे। पहिला क्रमांक चीनचा लागतो। 2001च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 102.7 कोटी इतकी होती। त्यातील 53.1 कोटी पुरुष होते, 49.6 कोटी स्त्रिया होत्या आणि भारताच्या भूमीने एकूण जगाचं जे क्षेत्रफळ आहे ह्या क्षेत्रफळाच्या 2.9% इतका भाग व्यापलेला आहे आणि लोकसंख्या मात्र 2.9% क्षेत्रावरती 2.4% क्षेत्रावरती लोकसंख्या मात्र 16.7% इतकी लोकसंख्या अवलंबून आहे। मग भारतातील पहिली जनगणना जी आहे ती 1872ला करण्यात आली आणि नियमित नित्यनेमाने 1881 पासून दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना भारतामध्ये नियमितपणे आजतागायत केली जात आहे। मग ही जी लोकसंख्या आहे भारताची, या लोकसंख्येचे वर्षानुसार आपण ती लोकसंख्या किती कोटी होती आणि तिच्यात वार्षिक सरासरी दर किती टक्क्यांनी वाढली हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे। आता इसवी सन 1901 या साली भारताची लोकसंख्या होती 23.8 कोटी। इसवी सन 1911 साली भारताची लोकसंख्या होती 25.2 कोटी आणि लोकसंख्या वाढीचा सरासरी दर होता 0.56। 1921 साली भारताची लोकसंख्या होती 25.1 कोटी आणि भारताचा वार्षिक सरासरी दर होता -0.03 -0.03। 1931 साली मात्र भारताची लोकसंख्या होती 27.9 कोटी आणि सरासरी लोकसंख्या वाढीचा दर होता 1.04। 1941 साली 31.9 कोटी लोकसंख्या होती आणि सरासरी लोकसंख्येचा सरासरी दर होता 1.33। 1951 साली 36.1 कोटी इतकी लोकसंख्या होती आणि सरासरी लोकसंख्या वाढीचा दर होता 1.25। 1961 साली 43.9% इतकी लोकसंख्या होती आणि 1.96 इतका सरासरी वेग होता। 1971 साली भारताची लोकसंख्या 54.8 कोटी इतकी होती आणि 2.20 इतका दर होता। 1981 साली 68.3 कोटी भारताची लोकसंख्या होती आणि लोकसंख्या वाढीचा सरासरी दर होता 2.22। 1991 साली भारताची लोकसंख्या होती 84.6 कोटी आणि लोकसंख्या वाढीचा दर होता 2.14। 2001 साली भारताची लोकसंख्या झाली 102.8 कोटी आणि सरासरी लोकसंख्या वाढीचा दर होता 1.95। 2011 साली भारताची लोकसंख्या झाली 121 कोटी आणि लोकसंख्या वाढीचा सरासरी दर होता 1.76। यावरून असं लक्षात येतं की भारताची लोकसंख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली। अपवाद फक्त 1921चा की ज्यावरती प्लेगची साथ असेल किंवा वेगवेगळ्या साथीच्या आजारांमुळे यावर्षी लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी भारताची लोकसंख्या -0.03%
किंवा -0.03ने कमी झाली. इतर वर्षी मात्र ही लोकसंख्या वाढतच गेली आणि लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी दर जो सगळ्यात जास्त आहे तो 1981 साली होता आणि तो 2.22 इतका सरासरी वाढीचा दर होता. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की भारताची लोकसंख्या हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढतच गेलेली आहे, ती काही कमी झालेली नाही. आता ह्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये भारतामधील जर आकडेवारी पाहिली तर भारतामध्ये 2011च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश राज्याची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. 2 नंबर महाराष्ट्राची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. 3 नंबर बिहारची आणि 4 नंबर पश्चिम बंगालची जास्त लोकसंख्या आहे. हे आकडेवारीवरून आपल्या लक्षात येते. याच्या संदर्भामधील काही जे आकडेवारीचे फोटो आहेत ते मी आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित पाहून आकडेवारी व्यवस्थित पाहून घ्या. त्याला अनुसरून काही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात. आता ही जी लोकसंख्या आहे या भारताच्या लोकसंख्येचे काही वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्ये आपण फक्त थोडक्यात पाहणार आहोत. व भारताच्या लोकसंख्येचं पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येचे लिंग रचना. स्त्री पुरुषांची जी काही एज सेक्स जो आहे किंवा त्याचे लिंग गुणोत्तर जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासास मिळते. लोकसंख्येची वयोरचना, वयानुसार त्याचे गट कसे पडतात, लहान वयोगट, मध्यम वयोगट, वृद्ध वयोगट असे जे गट आहेत हे गटांचा अभ्यास भारताच्या लोकसंख्येमध्ये केला जातो. वैवाहिक स्थिती कशा पद्धतीची आहे त्याच्या संदर्भात अभ्यास केला जातो. साक्षरता व शिक्षण या संदर्भामध्ये भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. ग्रामीण व नागरी वसाहती आहेत किंवा त्याचे जे शहरे आहेत याचा अभ्यास भारताच्या लोकसंख्येचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. धर्म भारतामध्ये मग तो ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, शीख असेल, हिंदू असेल, बौद्ध असेल, असे वेगवेगळे जैन असेल, शीख असेल, असे वेगवेगळे जे धर्म आहेत भारतामध्ये या धर्माला अनुसरून भारतीय लोकशाहीचं खास वैशिष्ट्य दिसून येतं. भारतामध्ये ज्या जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात, त्याचा त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य म्हणून अभ्यास केला जातो. कुटुंब पद्धती भारतामधील पुढचं वैशिष्ट्य आहे कुटुंब पद्धती. त्याचासुद्धा भारतामध्ये एक भारताच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणून अभ्यास केला जातो. आता भारताच्या लोकशाहीचे काही रचना आहेत. त्यात स्त्री पुरुष रचना असेल, वय रचना असेल, लोकसंख्येची घनता असेल, या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या सरासरी लोकसंख्येच्या घनतेला लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. आणि मग लोकसंख्येच्या घनतेचं सूत्र जे आहे ते एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ असं लोकसंख्येची घनता काढली जाते. आणि मग अशा पद्धतीने भारतीय लोकशाहीचं घनता दिसून येते. मग या जगाच्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले, त्याच पद्धतीने आपण भारताच्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटकसुद्धा अभ्यासणार आहोत. मग त्यामध्ये नैसर्गिक, प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला जो उपघटक आहे नैसर्गिक घटकांमधला, प्राकृतिक रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. हवामानाचाही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतं. मृदा, जंगले, पाणी पुरवठा, खनिज संपत्ती हे जे नैसर्गिक घटक आहेत हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. ज्या ठिकाणी हवामान चांगलं आहे त्या ठिकाणी वसाहती चांगल्या पद्धतीने निर्माण होतात. ज्या ठिकाणी हवामान चांगलं नाही आहे त्या ठिकाणी वसाहती व्यवस्थित निर्माण होत नाहीत किंवा त्या ठिकाणी कमी प्रमाणात, अत्यल्प प्रमाणात वसाहती विरळ स्वरूपात आढळून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर जम्मू काश्मीरसारखा उंच डोंगराचा बर्फाच्छादित प्रदेश असेल आणि गंगेच्या मैदानी प्रदेशाचा भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तफावत दिसून येते. जमीन चांगली असेल तर त्या ठिकाणीही वसाहतीचं तशाच पद्धतीने प्रमाण दिसून येतं. खनिज साधन संपत्ती, झारखंड, बिहारमध्ये जे काही छोटानागपूरचं पठार आहे त्या ठिकाणी वेगवेगळे खनिजे सापडतात. त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. तसंच पाण्याचा पुरवठा जर चांगला असेल तर त्या ठिकाणी वसाहती चांगल्या आढळून येतात. त्याचबरोबर प्राकृतिक रचना कशी आहे त्यानुसार त्या ठिकाणी लोकसंख्या कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणून हे घटक लोकसंख्या वाढीच्या व वितरणावरती परिणाम करताना दिसून येतात. पुढचा 2 नंबरचा घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो घटक आहे तो आर्थिक घटक. मग आर्थिक घटकामध्ये शेती व उद्योगधंदे हे 2 उपघटक येतात. मग ज्या ठिकाणी शेती चांगल्या पद्धतीने विकसित होते, उद्योगधंदे विकसित होतात त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ते मग त्याच पद्धतीने त्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या वितरणावर व वाढीवर त्याचा परिणाम होताना दिसतो.
पुढचे सामाजिक घटक जे आहेत त्यामध्ये नागरीकरण असेल, परराष्ट्रीय धोरण असेल, स्थलांतर असेल, या घटकांचा परिणाम दिसून येतो. तसेच राजकीय घटकांचाही लोकसंख्या वाढीच्या व वितरणावरती परिणाम दिसून येतो. ऐतिहासिक घटकांचा सुद्धा लोकसंख्या वाढीच्या वितरणावर परिणाम दिसून येतो. अशा पद्धतीने आपण भारतातील लोकसंख्या, या लोकसंख्येला अनुसरून असणारी त्याची वाढ किंवा वृद्धी आणि या लोकसंख्येच्या वितरण भारतामधलं ते काही समप्रमाणात नाही आहे, विषम स्वरूपात वितरण दिसून येतं. हे वितरण आणि त्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. धन्यवाद.